आषाढी एकादशीला ही एक चूक करू नका. त्यासाठी सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आषाढी एकादशी, देवशयनी एकादशी 25 जुलै 2026 रोजी साजरी होत आहे. हा दिवस भगवान विष्णू आणि विठ्ठलाच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र दिवस मानला जातो, ज्याने वारकरी संप्रदायांच्या पंढरपूर वारीचा सोहळा पूर्ण होतो. या दिवशी चातुर्मासाची सुरुवात होते. आध्यात्मिक महत्त्व. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात, कारण या दिवशी भगवान विष्णू योग निद्रेत जातात आणि पुढील 4 महिने चातुर्मास विश्रांती घेतात. या दिवसाच्या व्रतामुळे मन आणि शरीराची शुद्धी होते आणि अहंकार गळून पडतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी टाळ मृदुंगाचा गजरात पायी चालत पंढरपूरला पोहोचतात. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून 8 जुलै 2026 रोजी आणि संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतून प्रस्थान करते. हे वारकरी चंद्रभागेच्या तीरावर एकत्र येऊन विठ्ठलाच्या दर्शनाचा आनंद घेतात. तर या दिवसाची पूजाविधी आपण बघणार आहोत. संकल्प आणि स्नान. सकाळी लवकर उठून स्नान करा आणि व्रताचा संकल्प करावा. विठ्ठल आणि विष्णू, श्री विष्णू आणि विठ्ठल रुक्मिणींची षोडशोपचारे पूजा करावी. त्यांना पिवळे वस्त्र, फुलं आणि तुळशीचे पानं अर्पण करावेत. दिवसभर उपवास करून राम कृष्ण हरी आणि जय हरी विठ्ठल या मंत्राचा जप करा. उपवासात फळं, दूध, साबुदाण्याची खिचडी चालते. याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. आषाढी एकादशी, पंढरपूरची वारी आणि वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनाचा सर्वात मोठा आणि मुख्य कणा आहे. हा केवळ एक धार्मिक उत्सव नसून महाराष्ट्राच्या मातीत शतकापासून रुजलेली एक महान लोक चळवळ आहे. या महोत्सवाची संपूर्ण, सखोल आणि सर्वसमावेशक माहिती देणारा हा आजचा व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आषाढी एकादशी म्हणजे काय? हिंदू पंचांगानुसार वर्षभरात 24 एकादशी येतात. अधिक महिना असल्यास 26. या सर्व एकादशींमध्ये आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी ही सर्वोत्तम आणि अत्यंत महत्त्वाची मानली जाते. याच एकादशीला आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी किंवा महा एकादशी किंवा पद्मा एकादशी अशा विविध नावांनी ओळखले जाते. महाराष्ट्रात या दिवसाला अत्यंत आदराने मोठी एकादशी म्हटले जाते. 2026 या वर्षामध्ये आषाढी एकादशी शनिवार 25 जुलै 2026 रोजी साजरी केली जाईल. देवशयनी या नामांतरामागील पौराणिक कथा. देवशयनी या शब्दाचा अर्थ देवाचे निद्रिस्त होणे असा होतो. पौराणिक समजुतीनुसार या दिवसापासून भगवान विष्णू क्षीरसागरात शेष नागावर पुढील 4 महिन्यांसाठी योग निद्रेत जातात. राजा बळी आणि वामन अवतार कथा. पौराणिक कथेनुसार दैत्यराज बळी अत्यंत दातृत्ववान आणि पराक्रमी राजा होता. त्याने आपल्या स्वर्ग लोकावर ताबा मिळवला. इंद्राचे साम्राज्य परत मिळवण्यासाठी भगवान विष्णूंनी वामन अवतार म्हणजेच बटू ब्राह्मण घेतला. वामनाने राजा बळीकडे 3 पावले भूमी दान मागितली. बळीने होकार देताच वामनाने अवाढव्य रूप धारण करून पहिल्या पावलात पृथ्वी आणि दुसऱ्या पावलात स्वर्ग व्यापला. तिसरे पाऊल कुठे ठेवू असे विचारल्यावर सत्यवचनी बळीने आपले मस्तक पुढे केले. विष्णूंनी त्याच्या मस्तकावर पाऊल ठेवून त्याला पाताळात पाठवले.
बळीच्या या अथांग दातृत्वानंतर प्रसन्न होऊन विष्णूंनी त्याला वर मागायला सांगितला. बळीने वर सांगितला की प्रभू, आपण सदैव माझ्या समोर पाताळात राहावे. भक्तांच्या इच्छेखातर विष्णू पाताळात राहू लागले. यामुळे लक्ष्मी माता चिंतेत पडल्या. तुम्ही बळीला राखी बांधून भाऊ मानले आणि पतीला म्हणजेच विष्णूंना मुक्त करण्याचे वचन मागितले. विष्णूंनी बळीला वचन दिले की ते दरवर्षी आषाढ शुद्ध एकादशी पासून ते कार्तिकी शुद्ध एकादशी पर्यंत 4 महिने पाताळात बळीच्या राज्यात निवास करतील. हा काळ म्हणजेच विष्णूंचा शयन काळ मानला जातो. चातुर्मास प्रारंभ आणि त्याचे वैज्ञानिक महत्व काय, आता आपण ते बघणार. आषाढी एकादशीच्या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो. कार्तिक एकादशीला हा काळ संपतो. या 4 महिन्यात श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक हे महिने येतात. निसर्गात आणि मानवी शरीरात मोठे बदल होतात. ऋतू बदल हा काळ प्रामुख्याने मुख्यत्वे पावसाळ्याचा असतो. आकाश ढगाळलेले असते, सूर्यप्रकाश कमी मिळतो आणि वातावरणात आर्द्रता जास्त असते. पाचक अग्नी मंदावणे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून या ऋतूत मानवी शरीरातील जठ राग्नी म्हणजे पंचनशक्ती मंदावते. त्यामुळे जड अन्न, मांसाहार किंवा तेलकट अन्न पचण्यास त्रास होतो. व्रत वैकल्याचे रहस्य. म्हणूनच आपल्या ऋषी मुनींनी या काळात हलका आहार घेण्याचा, उपवास करण्याचा आणि कांदा, लसूण, मांसाहार वर्ज्य करण्याचा नियम केला आहे. याद्वारे शरीराला आवश्यक ती विश्रांती मिळते आणि रोगप्रतिकारक शक्ती टिकून राहते. विटेवर उभा असलेला परमात्मा पंढरपूरचा विठ्ठल, विठोबा आणि पांडुरंग हा केवळ विष्णूंचा किंवा कृष्णाचा अवतार मानला जात नाही, तर तो संपूर्ण विश्वाचा माऊली आई आहे. विठ्ठलाची मूर्ती इतर देवांसारखी शस्त्रास्त्रे धारण केलेली नाही. ती अत्यंत साधी, कमरेवर हात ठेवून विटेवरी उभी असलेली संभ्रमरहित मूर्ती आहे. विठ्ठल शब्दाची विपत्ती कशी झाली, म्हणजे विठ्ठल शब्द कसा तयार झाला. विठ्ठल या शब्दातील वि म्हणजे ज्ञान आणि ठल म्हणजे जागा किंवा स्थळ, म्हणजेच ज्ञानाचे अधिष्ठान म्हणजे विठ्ठल. कानडी भाषेत विठ्ठू म्हणजे वीट, विटेवर उभा असलेला तो विठ्ठल. भक्त पुंडलिकाची कथा. पंढरपूरला विठ्ठल कसा आला, यामागे भक्त पुंडलिकाची कथा आहे. पुंडलिक हा सुरुवातीला आई वडिलांचा छळ करणारा मुलगा होता, परंतु कुकुट मुनी ऋषींच्या आश्रमात गंगा, यमुना, सरस्वती या नद्यांना सेवा करताना पाहून त्याचे मत परिवर्तन झाले. तो परम मातृ भक्त बनला. तो आपल्या वृद्ध माता पित्यांची सेवा करत असताना स्वतः भगवान श्रीकृष्ण म्हणजेच विष्णू वैकुंठातून त्याला दर्शन देण्यासाठी आले. पुंडलिक आपल्या आई वडिलांचे पाय चेपण्यात मग्न होता. देवाचे आगमन झाल्यावरही त्याने आपली सेवा सोडली नाही. देवांना उभे राहण्यासाठी त्याने जवळच असलेली एक वीट सरकवली आणि म्हणाला, देवा, माझी सेवा पूर्ण होईपर्यंत या विटेवर उभे राहा. भक्ताची ही निष्ठा पाहून भगवंत कमरेवर हात ठेवून विटेवर उभे राहिले. तीच मूर्ती आज पंढरपुरात विराजमान आहे. पंढरपूर क्षेत्र. भूगोलातील वैकुंठ पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीच्या तीरावर वसलेलं शहर आहे. भीमा नदी पंढरपुरात प्रवेश करताना अर्धचंद्राकृती आकार घेते, म्हणून तिला इथे चंद्रभागा म्हटले जाते. चंद्रभागेतील स्नान हे वारकऱ्यांसाठी परम पावन मानले जाते. जगातील सर्वात मोठी मानवी साखळी आणि लोक सोहळा. वारीची व्याख्या आणि इतिहास. वारी म्हणजे ठराविक वेळी ठराविक तीर्थक्षेत्राची पायी यात्रा करणे. जो ही यात्रा नियमित करतो त्याला वारकरी म्हणतात. पंढरपूरची वारी ही कमीत कमी 800 वर्षांहून अधिक जुनी परंपरा आहे. सुरुवातीचा काळ. संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे पंढरीची वारी करत असत, असा उल्लेख आढळतो. संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांनी वारीला संघटित रूप दिले. पालखी सोहळ्याची सुरुवात. आज आपण जो पालखी सोहळा पाहतो त्याची पद्धत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे धाकटे पुत्र नारायण महाराजांनी 1685 मध्ये सुरू केले. त्यांनी तुकाराम महाराजांच्या पादुका घेऊन ज्ञानेश्वराच्या आळंदी येथील पालखीसोबत प्रस्थान करण्याची प्रथा पाडली. पुढे 1832च्या सुमारास शिंदे सरकारच्या पदरी असलेल्या हापशीकर यांनी
वारीला अधिक शिस्तबद्ध रूप दिले आणि ज्ञानेश्वर माऊली व तुकोबांच्या पालख्या स्वतंत्रपणे निघू लागल्या. जरी महाराष्ट्रातून शेकडो संतांच्या पालख्या पंढरपूरला जात असल्या तरी दोन पालख्या मुख्य मानल्या जातात. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूर, आळंदी पुणे येथून आषाढ कृष्ण अष्टमीच्या आसपास साधारणपणे 8 जुलै 2026 च्या सुमारास प्रस्थान होते. त्यानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी सोहळा देहू ते पंढरपूर, देहू पुणे येथून प्रस्थान होते. लाखो लोकांचा हा सोहळा कोणत्याही पोलिसांशिवाय किंवा प्रशासकीय सक्तीशिवाय अत्यंत शिस्तीत चालतो. याचे कारण वारीची अंतर्गत रचना आहे. वारीचे विभाजन छोट्या छोट्या समूहांमध्ये होते, ज्याला दिंडी म्हणतात. प्रत्येक दिंडीला एक निश्चित क्रमांक असतो. राजाश्रयी दिंडी, मानाची दिंडी, प्रत्येक दिंडीचा एक प्रमुख असतो. पालखी सोहळ्याचे नियंत्रण चोपदारांकडे असते. त्यांच्या हातात चांदीचा दंड असतो. चोपदारांनी दंड वर केला की संपूर्ण वारीला शांतता पसरते. रिंगण सोहळा: वारीच्या मार्गात गोल रिंगण आणि उभे रिंगण आयोजित केले जाते. यामध्ये वारकरी, पताकाधारी आणि मुख्य म्हणजे माऊलींच्या रथाचा घोडा माऊलींच्या रथाचा घोडा गोलाकार धावतो. हा सोहळा अत्यंत थरारक आणि डोळ्याचे पारणे फेडणारा असतो. एकादशी व्रताची सुरुवात आदल्या दिवशी म्हणजेच आषाढ शुद्ध दशमी पासून होते. दशमीला रात्री सात्विक आणि हलका आहार घ्यावा, जेणेकरून एकादशीच्या दिवशी शरीरात जडत्व राहणार नाही. एकादशी दिवसाची पूजेची अचूक पद्धत: ब्रह्ममुहूर्तात जागरण व स्नान. सूर्योदयापूर्वी उठून पवित्र नद्यांचे स्मरण करत स्नान करावे. वारकरी पंढरपुरात चंद्रभागेत स्नान करतात. देवघरासमोर बसून हातात अक्षदा आणि पाणी घेऊन मी आज विठ्ठलाची प्रसन्नता मिळवण्यासाठी आणि आत्मशुद्धीसाठी आषाढी एकादशीचा उपवास करत आहे असा संकल्प करावा. एका चौरंगावर पिवळे वस्त्र अंथरावे. त्यावर श्री विठ्ठल रुक्मिणीची आणि बाळकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी. मूर्तीवर गंगाजल, कच्चे दूध आणि पंचामृताचा अभिषेक करावा. त्यानंतर स्वच्छ कापडाने मूर्ती पुसावी. देवाला पिवळे चंदन, अक्षदा, उपवासाच्या जसे की भगरीचे दाणे आणि पांढरी फुलं अर्पण कराव्यात. विठ्ठलाला तुळशीची माळ अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे तुळशीची पाने आवर्जून व्हावीत. धूप दीप लावून देवाची आरती करा. गाईच्या दुधाची खीर, पेढे किंवा फळांचा नैवेद्य दाखवावा. या दिवशी पूर्ण उपवास उत्तम मानले जाते. ते शक्य असल्यास फलाहार, दूध, फळं, साबुदाणा, वरीचे तांदूळ, भगर, शेंगदाणे, बटाटे घ्यावा. या दिवशी काय टाळावे? अन्नधान्य, डाळी, गव्हाचे, तांदूळाचे पदार्थ वर्ज्य करावे. दुसऱ्या दिवशी 26 जुलै 2026 द्वादशी सकाळी स्नान करून देवाची पुन्हा पूजा करावी. ब्राह्मणाला किंवा गरजूला अन्नदान करावे आणि त्यानंतर स्वतः सात्विक भोजन करून उपवास सोडावा. वारकरी संप्रदायाचे सामाजिक व सांस्कृतिक योगदान: संत ज्ञानेश्वरांनी रचलेल्या वारकरी संप्रदायांच्या इमारतीवर संत तुकारामांनी कळस चढवला. संत कृपा झाली, इमारत फळा आली. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. तुका झाला से कळस, भजन करा सावकाश. वारकरी संप्रदायांचे स्त्रियाने भक्तीचे आणि आत्मविकासाचे पूर्ण स्वातंत्र्य दिले. संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई यांनी रचलेले अभंग आजही स्त्री मुक्तीचे आणि आध्यात्मिक अधिकाराचे जिवंत दस्तऐवज आहेत. आवडला यासाठी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. चला तर मग भेटू अशाच एका पुढल्या नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.